महसूलशाही या आपल्या हक्काच्या चॅनलवर आपले स्वागत आहे. कल्पना करा, तुम्ही तुमच्या जमिनीसाठी 10 वर्ष न्यायालयात लढत आहात. सगळे पुरावे तुमच्या बाजूने आहेत. तुम्ही केस जिंकताही, पण केवळ एका तारखेला गैरहजर राहिल्यामुळे तुमची स्वतःची हक्काची जमीन दुसऱ्याच्या घशात जाते. हा धक्कादायक प्रकार टाळायचा असेल तर आजची ही चर्चा अत्यंत महत्त्वाची आहे. आज आपण पाहणार आहोत की दिवाणी प्रक्रियेत डिसमिस इन डिफॉल्ट म्हणजे काय, एखादी केस रद्द झाल्यावर ती पुन्हा कशी उघडायची, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे 25 मार्च 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला ऐतिहासिक निकाल. हा विषय शेतकरी, ज्यांचे जमिनीचे वाद सुरू आहेत असे जमीन मालक आणि सामान्य नागरिकांसाठी अतिशय संवेदनशील आणि गरजेचा आहे. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे खूप उपयोगी आणि महत्त्वाची माहिती आहे. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूयात. नक्कीच. आजचा विषय खूप गंभीर आहे, कारण बघा, यात फक्त कायद्याची कलमं नाहीत तर लोकांच्या पिढ्यानपिढ्यांची पुंजीपणाला लागलेली असते. दिवाणी प्रक्रियेत एक छोटासा निष्काळजीपणा किती मोठं नुकसान करू शकतो हे आज आपल्याला उलगडून सांगायचं आहे. हो ना. आता बघा, जमिनीचा वाद म्हटला की अनेक वर्ष न्यायालयात चक्रा माराव्या लागतात. पण समजा एखाद्या तारखेला वादी, म्हणजे ज्याने केस दाखल केली आहे, तो न्यायालयात उपस्थित राहू शकला नाही, तर मग अशा वेळी नक्की होतं काय? हा न्यायव्यवस्थेचा कार्यपद्धतीचा अगदी मूळ पाया आहे. आपली जी दिवाणी प्रक्रिया संहिता आहे, ज्याला आपण CPC 1908 म्हणतो, त्यामध्ये याची स्पष्ट तरतूद आहे. जर वादी स्वतः न्यायालयात आला नाही तर न्यायालय ती केस थेट रद्द करू शकतं. बापरे, थेट रद्द? तेच सांगायचं झालं तर डिसमिस इन डिफॉल्ट याचा अर्थ असा की तुमच्या केसच्या गुणवत्तेवर किंवा पुराव्यांवर निकाल लागलेला नाही, तर वादी उपस्थित न राहिल्याच्या डिफॉल्टमुळे, म्हणजे एका तांत्रिक चुकीमुळे केस रद्द झालीये. पण मग मला एक सांगा, केवळ एका तारखेला माणूस गैरहजर राहिला म्हणून थेट केस रद्द करणं हा जरा अन्यायकारक निर्णय वाटत नाही का? म्हणजे एखाद्याची गाडी चुकली असेल किंवा खरंच काही अडचण असेल. तसं पाहिलं तर तुमचं म्हणणं रास्त वाटतं, पण न्यायव्यवस्थेचा उद्देश समजून घ्या. जर वादी तारखांवर तारखा घेत राहिला किंवा आलाच नाही तर केस तशीच पडून राहील. आधीच न्यायालयांवर केसेसचा डोंगर आहे, त्यामुळे वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी ही ऑर्डर 9 रूल 8 ची शिस्त लावणारी यंत्रणा आहे. पण इथे मला एक क्विक फॅक्ट सांगायचा आहे. सांगा ना. भारताच्या न्यायालयीन व्यवस्थेत दरवर्षी हजारो केसेस फक्त डिसमिस इन डिफॉल्ट होतात. आणि धक्कादायक म्हणजे यामागे नेहमीच वादीचा निष्काळजीपणा नसतो. अनेकदा ठोस पुरावे असूनही केवळ माहितीअभावी किंवा न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या तारखांच्या गोंधळामुळे सामान्य नागरिक गैरहजर राहतात आणि त्यांची केस रद्द होते. अरे रे, म्हणजे कारकून एक तारीख सांगतो आणि कोर्टाच्या रोजनामावर दुसरीच तारीख असते. हे तर खूपच भयानक आहे. पण मग समजा गाडी चुकली म्हणून काही प्रवास थांबत नाही, तशी केस रद्द झाली म्हणजे सर्व संपलं का? अजिबात नाही. आणि हाच सर्वात मोठा मुद्दा आहे. केस डिसमिस इन डिफॉल्ट झाली म्हणजे तुमचे दरवाजे कायमचे बंद झाले असं नाही. इथे आपल्याला CPC 1908 च्या ऑर्डर 9 रूल 9 ची मदत मिळते. या कलमानुसार तुम्ही तीच जुनी केस पुन्हा सुरू करण्यासाठी अर्ज करू शकता. या कायदेशीर प्रक्रियेला आपण रिस्टोरेशन म्हणतो. अच्छा, रिस्टोरेशन म्हणजे जुनी केस पुन्हा उघडता येते. पण मग मला एक प्रश्न पडतो, जर रिस्टोरेशन करता येतं तर मग अनेक लोक थेट नवीन केस का दाखल करतात? हीच तर सर्वांत मोठी चूक आहे. नागरिकच नाही तर अनेकदा महसूल अधिकारी किंवा कर्मचारी सुद्धा लोकांना चुकीचा सल्ला देतात. ते म्हणतात, जाऊ द्या, ती केस रद्द झाली ना, आता त्याच कारणासाठी नव्याने दुसरी केस टाका. हो, असं मी पण खूप वेळा ऐकलंय. पण हे कायद्याने पूर्णपणे चुकीचे आहे. ऑर्डर 9 रूल 9 अत्यंत स्पष्ट सांगते की जर केस केवळ गैरहजेरीमुळे रद्द झाली असेल तर त्याच कारणासाठी, ज्याला आपण कॉज ऑफ ॲक्शन म्हणतो, त्यासाठी नवीन दावा दाखल करता येत नाही. म्हणजे जुनीच केस योग्य कारण देऊन पुन्हा उघडणं हेच गरजेचं आहे तर? होय, अगदी 100%. नवीन केस टाकली तर ती तिथेच फेटाळली जाईल. हे खूपच महत्त्वाचं आहे. आता यावरून मला एका प्रश्नाची आठवण झाली. आपल्या मागील व्हिडिओवर अनेक प्रेक्षकांच्या कमेंट्स आल्या होत्या. त्यातून एक अतिशय मोठा गैरसमज पुढे आला आहे. लोकांचं असं म्हणणं आहे की एकदा केस रद्द झाली की कायमचा दरवाजा बंद झाला आणि त्यावर रेस जुडी काटा लागू होतो, म्हणजे तो विषय कायमचा संपला. हा एक अतिशय भयंकर गैरसमज आहे आणि आज तो आपण फोडून काढलाच पाहिजे.
आधी आपण समजून घेऊया की हा रेस जुडिकाटा प्रकार नक्की आहे तरी काय. CPC 1908 च्या कलम 11 मध्ये याची व्याख्या आहे. याचा अर्थ असा विषय ज्याचा आधीच न्यायनिवाडा झाला आहे. म्हणजे एखाद्या विषयावर एकदा निकाल लागला की पुन्हा त्याच कारणासाठी न्यायालयात जाता येत नाही असा तो नियम आहे ना? बरोबर, पण त्यात एक अत्यंत महत्त्वाची अट आहे. CPC 1908 चे कलम 11 तेव्हाच लागू होते जेव्हा एखाद्या प्रकरणाचा निकाल सर्व पुरावे तपासून गुणवत्तेवर म्हणजेच मेरिट्सवर दिलेला असतो. जोपर्यंत प्रकरणाचा निकाल गुणवत्तेवर लागत नाही तोपर्यंत कलम 11 मधील रेस जुडिकाटा लागूच होत नाही. ओहो, म्हणजे जर केस फक्त डिफॉल्टमुळे गैरहजेरीमुळे रद्द झाली असेल तर तिथे कोणताही न्यायनिवाडा झालेलाच नाही. अगदी बरोबर. तिथे रेस जुडिकाटा लागू होण्याचा प्रश्नच येत नाही. तिथे फक्त तुम्ही नवीन केस टाकू शकत नाही, पण रिस्टोरेशन नक्कीच करू शकता. समाजात उगाचच रेस जुडिकाटाची भीती दाखवली जाते. काम करतात ते पाहूया. सर्वोच्च न्यायालयाच्या त्या ताज्या निकालाची मला उत्सुकता आहे. 25 मार्च 2026 रोजी जो निकाल आला त्यात नक्की काय घडलं होतं? तो किस्सा खूप रंजक आहे. न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसी यांच्या खंडपीठाने श्रद्धा संघी विरुद्ध आशा अग्रवाल या प्रकरणात हा निकाल दिला. प्रकरण सुरू होतं 1986 मध्ये. एका जमिनीचा करार झाला, पण मालकाने रजिस्ट्री दिली नाही. मग खरेदीदाराने 1988 मध्ये न्यायालयात दावा दाखल केला. बरं, मग पुढे पहिली केस सुरू असतानाच 1990 मध्ये त्या मूळ मालकाने ती जमीन परस्पर तिसऱ्यालाच विकली. मग मूळ खरेदीदाराने त्या तिसऱ्या व्यक्तीविरुद्ध दुसरी केस टाकली. प्रकरण चाललं. 1998 मध्ये मूळ खरेदीदाराने पहिली मुख्य केस जिंकली. अरे वा, मग तर सगळा प्रश्नच सुटला असेल. तिथेच तर गोम आहे. दुसरी केस जी तिसऱ्या खरेदीदाराविरुद्ध होती तिथे हा मूळ खरेदीदार एका तारखेला गेलाच नाही. त्यामुळे ती दुसरी केस ऑर्डर 9 रूल 8 नुसार डिसमिस इन डिफॉल्ट झाली. पण त्याने पहिली केस जिंकली होती ना, मग तिसऱ्या व्यक्तीने काय केलं? त्या तिसऱ्या व्यक्तीने न्यायालयात असा युक्तिवाद केला की बघा, दुसरी केस डिसमिस झाली आहे, त्यामुळे आता CPCचा कलम 11 नुसार रेस जुडिकाटा लागू होतो आणि माझ्याकडून जमीन घेता येणार नाही. आणि इथे तुम्हाला दुसरा क्विक फॅक्ट सांगतो. कनिष्ठ न्यायालये आणि अगदी उच्च न्यायालयानंही यात मोठी कायदेशीर चूक केली. काय सांगताय? उच्च न्यायालयाने सुद्धा? हो, त्यांनी चुकून या प्रकरणात कलम 11चा रेस जुडिकाटा लावून त्या तिसऱ्या खरेदीदाराच्या बाजूने निकाल दिला. म्हणजे नागरिकांचं किती मोठं नुकसान. हे तर भयंकर आहे. जर उच्च न्यायालय असा अर्थ लावत असेल तर आपले जे महसूल अधिकारी आहेत, तलाठी, मंडळ अधिकारी, त्यांच्याकडून तर नक्कीच चुका होत असतील. अगदी सर्रास होतात. समजा एखाद्याचा दावा डिसमिस इन डिफॉल्ट झाला तर प्रतिवादी ती ऑर्डर घेऊन तलाठ्याकडे जातो आणि सांगतो, कोर्टाने केस रद्द केली, मी जिंकलो, 7-12वरून वादीचं नाव काढा. आणि तलाठी कायद्याच्या अज्ञानामुळे 7-12 मध्ये अनधिकृत बदल करतात. बापरे, एका चुकीच्या अर्थामुळे एखाद्याचा 7-12 धोक्यात येतो. पण मग सर्वोच्च न्यायालयाने यात काय निर्णय दिला? सर्वोच्च न्यायालयाने अतिशय परखड शब्दात स्पष्ट केलं की दुसरी केस फक्त तारखेला न गेल्याने रद्द झाली होती. ती मेरिट्सवर ठरलेलीच नव्हती. त्यामुळे तिथे रेस जुडिकाटा लागूच होऊ शकत नाही. त्यांनी उच्च न्यायालयाचा निकाल रद्द ठरवला आणि मूळ खरेदीदाराला न्याय दिला. क्या बात है. यावरून स्पष्ट होतं की योग्य माहिती असली की आपला हक्क सुरक्षित राहतो. या सगळ्या गुंतागुंतीतून बाहेर पडण्यासाठी तुम्ही आमच्या प्रेक्षकांना एखादी स्पष्ट चेकलिस्ट देऊ शकता का? नक्कीच. ही चेकलिस्ट प्रत्येकाने लक्षात ठेवावी. पहिला टप्पा, आधी खात्री करा की तुमची केस गुणवत्तेवर रद्द झाली आहे की केवळ गैरहजेरीमुळे रद्द झाली आहे. दुसरा टप्पा, जर केस गैरहजेरीमुळे रद्द झाली असेल पण त्याच कारणासाठी नवीन केस अजिबात दाखल करू नका. बरोबर. तिसरा टप्पा, जुनीच केस पुन्हा सुरू करण्यासाठी म्हणजेच रिस्टोरेशनसाठी योग्य आणि सत्य कारणासह न्यायालयात अर्ज करा. आणि चौथा टप्पा, नवीन कॉज ऑफ ॲक्शन असल्याशिवाय नवीन दावा करू नका. आणि अधिकाऱ्यांनी ही डिसमिस इन डिफॉल्टच्या आधारे थेट फेरफार करू नयेत. अतिशय महत्त्वाची आणि मुद्देसूद माहिती. अशीच महत्त्वाची आणि उपयोगी महसूल विषयांची माहिती रोज हवी असेल तर महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर नक्की करा. प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा. होय, कारण कायद्याचं योग्य ज्ञान असणं ही काळाची गरज आहे. नक्कीच. चला तर मग चर्चेच्या शेवटी आजच्या मुख्य मुद्द्यांचा झटपट आढावा घेऊया. CPC 1908 ची ऑर्डर 9, रूल 8 आणि 9 आपण समजून घेतली.
केवळ तारखेला गैरहजर राहिल्याने केस गुणवत्तेवर संपत नाही, ती रिस्टोर करता येते. आणि कलम 11 मधील रेस जुडिकाटा तेव्हाच लागू होतो जेव्हा निकाल गुणवत्तेवर लागतो. उच्च न्यायालयासारख्या यंत्रणांकडून ही चुका होऊ शकतात. हे सर्वोच्च न्यायालयाने कसं दुरुस्त केलं आणि 7/12 कसा सुरक्षित राहतो हे आपण पाहिलं. अगदी स्पष्ट. पुढील व्हिडिओसाठी असाच एखादा जमिनीचा किंवा कायद्याचा विषय सुचवायचा असेल तर नक्की कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचेल. हो, ही माहिती तळागाळापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. कारण आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हे प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.